डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मुलगा झाला आहे, म्हणून त्यांनी मुलासारखं मला मोठं करायचा प्रयत्न केला. पण मला कधी असं वाटलंच नाही की मी मुलगा आहे. मला नेहमी वाटत होतं की मी एक मुलगी आहे आणि मला मुलींसारखंच राहायचं आहे. जी निष्ठा होती लहानपणापासून, तिला दाबलं गेलं आणि निशांत म्हणूनच मला मोठं केलं गेलं. आईनं स्वीकारलं, भावानं स्वीकारलं, वडिलांना तर आधीच अंदाज होता तू म्हणालीस. पण नातेवाईक? काही म्हणायचे अरे नाही गे आहे. काही असं म्हणायचे की नाही काहीतरी वेगळंच आहे. माझ्या मामांनी तर आईला माझ्या प्रत्यक्षात असं सांगितलं की तू लहान असताना बघितलंच नाही का पॅन्टमध्ये काय आहे? आईला ते सगळं सहन करणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे 20 वर्ष आपल्या मुलाला मुलगा म्हणून बघायचं आणि मग अचानक ऐकायचं की मी मुलगा नाही तर एक मुलगी आहे. खूप दडपण आलं होतं तिला. ज्यांच्याकडे मी लहानाची मोठी झाले, ज्यांच्या सोबत राहून ज्यांनी मला बघितलं लहानाचं मोठं होताना, सगळ्यांनी आपले दरवाजे बंद केले. आमच्याकडे कोणी येणं तर दूर, आम्हाला कोणी आमंत्रणही देत नव्हतं. लग्न कार्य असावं किंवा कोणाला मुलं बाळं झाली, कोणी मला सांगितलंच नाही. ट्रान्सजेंडर व्यक्तीच नाही पण कोणत्याही व्यक्तींच्या पॅन्टमध्ये काय आहे किंवा कपड्यांच्या मागे काय आहे, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. ह्याच्याबद्दल आपण चर्चा न केलेली बरी. ट्रान्सजेंडर एक ओळख आहे जी इतर ओळखींसारखी आहे, पुरुष असो किंवा स्त्री असो. खरं सांगू तर माझं शिक्षण हे इतकं सोपं नव्हतं ग. मला कॉलेजमध्येही मला हेच सांगितलं गेलं की तू बायोलॉजिकल स्त्री नाही आहेस. नोकरी जेव्हा शोधायची वेळ आली तेव्हा इंटरव्ह्यूजला लोक मला बोलवायचे आणि बसवून ठेवायचे आणि त्यांच्याकडे काही कारण नसायचं की मला रिजेक्ट त्यांनी केलं हवं. पण फक्त एक कारण ते मला सांगायचे की तुझी जी लिंग ओळख आहे ना ती आम्हाला नाही कळत. किंवा जॉब मिळालाही तरी लोक मागे पडायची. मी वॉशरूममध्ये जायचे तर लोक मला सांगायचे की तू ह्या वॉशरूममध्ये नाही येऊ शकत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. यावेळचा पॉडकास्ट खूप विशेष आहे, कारण तो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं पाहावा आणि ऐकावा असा आहे. कारण या पॉडकास्टमधनं एका संघर्षाची, जिद्दीची, चिकाटीची आणि भरारीची कहाणी आपल्याला समजणार आहे. आपल्या आजच्या पाहुण्या आहेत ट्रान्स वुमन निष्ठा निशांत. निशांत ते निष्ठा हा त्यांचा प्रवास या पॉडकास्टमधनं आपण उलगडणार आहोत. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचं आयुष्य, त्यातली आव्हानं, समाजाकडनं त्यांच्या असलेल्या अपेक्षा, त्यांचं जगणं, त्यांचं राहणं, या सगळ्याबद्दल आपण निष्ठा यांच्याशी बोलणार आहोत. आणि अर्थातच या पॉडकास्टचं निमित्त आहे ट्रान्सजेंडर व्हिजिबिलिटी डेचं. तर निष्ठा, आपलं मनापासून स्वागत आहे या विशेष पॉडकास्टमध्ये. मला हे नावच खूप वेगळं वाटतं, निष्ठा निशांत. तर निष्ठा निशांत या नावाची कहाणी, निष्ठा निशांतची कहाणी नेमकी काय आहे? ज्ञानदा, सर्वप्रथम खूप खूप आभार. मला आज या कार्यक्रमासाठी तुम्ही आमंत्रित केलं. आणि निशांत ते निष्ठा हा प्रवास सोपा नव्हता. बऱ्याच गोष्टींचा मला सामना करावा लागला आणि त्यासाठी मी तयार नव्हते आणि मला माहीतही नव्हतं की मी कसं काही गोष्टींच्या सामोरे जाणार आहे. पण कुठेतरी ती हिंमत मी एकत्र करून स्वतःला समजावून, स्वतःला तयार करून मी तो निर्णय घेतला की मला माझ्या घरच्यांना माझं अस्तित्व, माझं खरा रूप सांगणं खूप गरजेचं आहे. कारण कुठेतरी मला असं वाटत होतं की प्रत्येक पाऊल मी पुढे घेत असताना माझ्या पायात काहीतरी अडकतं आहे आणि ते टोचतं आहे आणि मला अजिबात असं वाटत नाही आहे की मी योग्य करत आहे. आणि जेव्हा मी असं म्हणते की मी योग्य करत नाही आहे, तर ह्या बाबतीचं की ज्या तऱ्हेने मला समाज मानत होतं, एका पुरुषाच्या रोलमध्ये बघत होतं, ते मला असं वाटत होतं की मी एक मास्क माझ्या चेहऱ्यावर लावून फिरत आहे. कारण
खुश तर मी नव्हतेच. ज्या ज्या तऱ्हेने मला मोठं केलं गेलं माझ्या आईवडिलांनी किंवा समाजातल्या लोकांनी मला ज्या तऱ्हेने पुढे होण्यासाठी सपोर्ट केलं, ते मला मान्य नव्हतं. कारण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मुलगा झाला आहे, म्हणून त्यांनी मुलासारखं मला मोठं करायचा प्रयत्न केला. पण मला कधी असं वाटलंच नाही की मी मुलगा आहे. मला नेहमी वाटत होतं की मी एक मुलगी आहे आणि मला मुलींसारखंच राहायचं आहे. पण मला एका ट्रेडिशनल वेमध्ये मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. मला कॉलेजमध्येही जाताना बऱ्याच गोष्टी असं सांगण्यात आल्या होत्या, ज्या इतर मुलांना नाही सांगता येत. जसं रडायचं नाही, कमरेवर हात ठेवायचं नाही, नीट चालायचं, ताठ उभं राहायचं, पोक काढून नाही बसायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या खरंच मला टोचत होत्या आणि मला मान्य नव्हत्या. पण कुठेतरी भीती होती की जर आईवडिलांना माझ्या कळालं तर ते मला घरातून बाहेर काढतील. आणि मला शिकायचं खूप होतं. मला एवढं नक्की होतं की काहीतरी बनायचं आहे, मोठं व्हायचं आहे आणि खरंच माझ्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे की हां, कोणतरी मोठा व्यक्ती आहे आपल्या घरात. सो मी शिकत राहिले. मी कधी असं कोणाला सांगण्याचा प्रयत्न नाही केला माझ्याबद्दल की मी वेगळं आहे किंवा मी असं काही वेगळं अनुभव करत आहे, जेणेकरून कोणी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघेल किंवा मला असं वेगळं ट्रीट करत असेल. पण कुठेतरी माझ्या बाबांना ह्याबद्दल माहिती होती. अच्छा. त्यांनी 10वीच्या परीक्षेच्या वेळी आत्याला असं अ, सांगितलं होतं की निशू ना त्या मुलासारखा आहे. आणि मी असं विचार केला की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे. त्या मुलासारखं म्हणजे सो माझा एक वर्गमित्र होता जो क्वेअर आहे आणि त्याचं क्वेअरनेस एकदम दिसून येत होतं. पण शब्द नव्हता त्यावेळी. क्वेअर हा शब्दही आम्हाला माहीत नव्हता किंवा बाबांनाही याबद्दल माहीत नव्हतं. त्यांचं ते म्हणणंच मला खुणवून दिलं गेलं की त्यांना ह्याबद्दल माहीत आहे की मी वेगळी आहे आणि माझ्याबद्दल असं काहीतरी आहे जे सर्वांना दिसतंय, पण त्याप्रती प्रत्येकजण कानाडोळा करतंय. पण तुला निष्ठा केव्हा लक्षात आलं, की आपण वेगळे आहोत? म्हणजे मुलगा म्हणून आपल्याला सगळेजण वागवतायत, आपल्याला मुलगा म्हणतायत, पण आपण मुलगा नाही आहोत, तर मुलीचे गुण आपल्यात आहेत किंवा मला मुलगी व्हायचंय. हे तुझ्या केव्हा लक्षात आलं? हे अगदी लहानपणापासून माहीत होतं. फरक एवढाच होता की शब्द नव्हते माझ्याकडे. कारण नेहमी हेच दाखवलं गेलं होतं की मुलगा आणि मुलगी हे 2च फक्त या 2च ओळखी आहेत, ज्या सर्वांना माहिती आहेत. ह्या व्यतिरिक्त कोणी असलं तर त्याबद्दल आपण बोलत नाही बरोबर. किंवा आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही आणि माहितीही करून घेत नाही. त्यांच्याबद्दल आपल्या मनात बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, ह्या आपल्याला सांगितल्या जातात. जसं लहान असताना मला माझी आजी म्हणाली होती की तू जर ऐकलंच नाहीस ना आईवडिलांचं, तर ते तुला येऊन उचलून घेऊन जातील. हं. सो त्यांच्याबद्दल हे जे चित्र माझ्या मनात बनवून दिलं होतं, ते खूप निगेटिव्ह होतं आणि ते कोण आहेत हेही माहीत नव्हतं. ते थोडेसे वेगळे दिसायचे आणि त्यांच्याप्रती भीतीही निर्माण करून दिली गेली होती, जी मला मोठं झाल्यावर कळालं की ते काही वेगळे नाही आहेत किंवा त्यांची पण एक ओळख आहे, त्यांचं पण काही नाव आहे, त्यांचं काही अस्तित्व आहे, ज्याच्याबद्दल माहितीच नाही आहे समाजात. तर मग आपण त्यांना कसं हाक मारायचं? मग त्यांच्याप्रती वेगवेगळे शब्द वापरले जायचे, त्यांची खिल्ली उडवली जायची किंवा त्यांना मस्करी म्हणून असं वागवलं जायचं. मग कुठेतरी ते अजून मला अ, टोचायला लागलं. टोचायला लागलं आणि मला भीती वाटायला लागली की बाबा जर मी सांगितलं की मला ह्यांच्यासारखं राहायचं आहे किंवा मी ह्यांच्यासारखी आहे, तर माझी किल्ली उडवतील लोकं. पण बाबांच्या भीतीमुळे ना समाजात बरीच लोकं मला एक आदर सन्मानाने वागवायची. कधी कोणी मला चिडवलं वगैरे असं नाही किंवा त्रास दिला नाही, कारण त्यांना माहिती होतं की काय बोललं तर ह्यांचे बाबा नाही सोडणार. सो तो सपोर्ट, तो धाक एक जो होता, तो शील्ड जे माझ्या बाबांनी माझ्या पुढ्यात उभं केलं होतं,
ती माझ्यासाठी कुठेतरी मदतीला आली. इतकंच नाही तर बाबांनी मला खूप स्ट्राँग बनवलं. मी बाईक चालवायला शिकले. त्यानेच शिकवलं ऑफकोर्स. आणि एक दिवस मी पडले. खूप सामान होतं माझ्याकडे आणि बाबा वरून बघत होते आणि त्यांनी लोकांना सांगितलं, "सगळ्यांनी बाजूला व्हा. कोणीही उचलायचं नाही. स्वतः उठायचं आणि वर यायचं." माझ्या मनात असं होतं की काय माणूस आहे हा? म्हणजे मूल तुझं पडलंय खाली आणि तू लोकांना सांगतो की बाजूला व्हा. हे खूप चुकीचं आहे. पण जेव्हा माझा प्रवास सुरू झाला शांत ते निष्ठाकडे, तेव्हा मला ह्याचा पश्चाताप झाला की ते जे करत होते त्याचं कारण होतं. जर त्यांनी मला इतकं स्ट्राँग नाही बनवलं असतं तर आज कदाचित मी खचून गेले असते आणि आज जी मी निष्ठा इथे एकदम हिमतीने बसले आहे ती कदाचित नाही बसू शकले असते. पण तू सांगितलंस की तुला तर लहानपणीच कळलेलं की आपण काही मुलासारखं आयुष्य जगू शकणार नाही, आपल्याला मुलीचं आयुष्य जगायचं आहे. पण मग कॉलेजच्या टप्प्यावर जाईपर्यंत तू काही कोणाला सांगितलं नाहीस की तुझ्या मनात नेमकं काय चाललंय. कधी ठरवलंस की हो आपल्याला आता वोकल व्हायचंय आणि घरच्यांनाही सांगायचंय, समाजालाही सांगायचंय की मी वेगळी आहे? मी MSc बाय रिसर्च करत होते माटुंग्याच्या खालसा कॉलेजमध्ये. एक असा वेळ होता जेव्हा मला काही परीक्षेसाठी प्रिपेरेटरी लीव्ह मिळाली होती. प्रिपेरेटरी लीव्ह प्रिपेअर करण्यासाठी होती, पण मी घरी फक्त झोपायचे, जेवायला उठायचे आणि पुन्हा झोपायचे. आणि ही सायकल खूप त्रास देत होती मलाच नाही तर माझ्या आईला आणि माझ्या भावालाही. सो एक दिवस मीच ठरवलं की काहीतरी चुकीचं घडतंय, पण काय ते कळत नाही आहे. मानसिक काहीतरी आहे, पण कळत नाही की कसं कोणाला सांगू. लोकं काही म्हणतील तर, कारण मानसिक काही गोष्ट असली तर लोकं वेडा म्हणून ठरवतील. ती भीती होती, कारण मेंटल हेल्थबद्दल इतकं कोणी बोलत नव्हतं त्यावेळेस. मग मी एक दिवस ठरवलं की आपण उठून ना स्वतःच डायरीमध्ये लिहून काढूया जे काही आपल्या आयुष्यातले एपिसोड्स आहेत किंवा जे काही घडलं आहे आपल्यासोबत त्याच्याबद्दल. त्यातून मला कळालं की जी निष्ठा होती लहानपणापासून तिला दाबलं गेलं आणि निशांत म्हणूनच मला मोठं केलं गेलं. मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं स्वतःसोबत, स्वतःच्या बॉडीमध्ये ते मुलांचे कपडे घालणं किंवा दाढी मिशी वाढवणं. तरी मला जबरदस्ती बऱ्याचदा, एक नाही, दोन नाही, तर सर्वांनीच हे समजावण्याचा प्रयत्न करून दिला की तू मुलगा आहेस, तर तू मुलासारखा राहा. बाबाही माझे जेव्हा गेले तेव्हा नातेवाईकांनी पण मला हेच सांगितलं की तू मुलगा आहेस, आता तुला पुढचं बघायचं आहे. पण माझ्या मनात हेच चालू होतं की मी एक मुलगी आहे आणि मला माझ्या तऱ्हेने राहायचं आहे. वेळ घेतला मी, कारण मला माहीत होतं हे सोपं नव्हतं. कुठेतरी आईलाही हे समजणं सोपं नव्हतं. पण प्रिपेअर केलं माझ्या भावालाही. आम्ही गप्पा मारायचो, बऱ्याच गोष्टींबद्दल संवाद साधायचो आणि त्यावेळेस मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला काही गोष्टींबद्दल, ज्यामुळे त्याच्याकडून मला मान्यता सहजपणे मिळाली. सो जेव्हा मी दोघांनाही सोबत सांगितलं, आईला आणि भावाला, की मी एक मुलगी आहे आणि मला एका मुलीसारखंच राहायचं आहे, तेव्हा आईने साहजिकच आहे स्वीकार इतकं सहजपणे नाहीच केलं. रिजेक्शनच होतं, पण भावाने मला साथ दिली आणि त्या सपोर्टमुळे मला एक आशा मिळाली की कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाही आहे. मानसिक प्रवास हे सगळ्यामधला जास्त खडतर होता का शारीरिक प्रवास खडतर होता? दोन्ही म्हणता येईल, कारण कुठेतरी माझी ओळख, माझी लिंग ओळख माझ्या शरीराशी मॅच होत नाही आहे. ह्याचा खूप त्रास होत होता, कारण बाहेर समाज मला वेगळ्याच दृष्टिकोनाने बघत होती. काही काही नावं ठेवायची, काही म्हणायचे अरे नाही गे आहे, काही असं म्हणायचे की नाही काहीतरी वेगळंच आहे. माझ्या मामांनी तर आईला माझ्या प्रत्यक्षात असं सांगितलं की तू लहान असताना बघितलंच नाही का पॅन्टमध्ये काय आहे? खूप वाईट वाटलं होतं जेव्हा मी हे सगळं ऐकलं आणि माझ्याहून जास्ती माझ्या आईला खूप वाईट वाटलं होतं, की असं कोणी का बोलेल आणि हे खूप पर्सनल आणि प्रायव्हेट आहे आणि याच्याबद्दल
अशी मोकळेपणाने चर्चा करणं योग्य नाही आहे. त्रास व्हायचा विचार करून की लोकांच्या मनात माझ्याबद्दल बरेच काही आशंका आहेत, ज्या माझ्यापर्यंत पोचत नाहीत, पण मला कळून येतात की आहे. त्या मी कशा दूर करू आणि कशा तऱ्हेने गोष्टींना योग्य त्या तऱ्हेने लोकांना समजावू. तर मी स्वतःवर काम करायचं ठरवलं. हं, हं, मी सायकल चालवायचे आणि मला अजूनही सायकल चालवायला खूप आवडतं. हं. सायकल चालवत मी पूर्ण दादर फिरायचे आणि मला खूप पॉझिटिव्ह फील व्हायचं की मी स्वतःवर काम करते आहे. मी KEM हॉस्पिटलमध्ये एक दिवशी पोचले. तो पण एक असा प्रसंग घडला, जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं होतं की मी आता मानसोपचाराकडे जाणार आहे, कारण मला आता माझं लिंग परिवर्तन करायचं आहे. तर तिने मला सांगितलं, "मी नाही तुला काही सपोर्ट करणार. ह्यासाठी बरेच पैसे लागतात आणि मला नाही वाटत मी तुला काही सपोर्ट करू शकते, कारण शिक्षण आधीच खूप मोठी जबाबदारी आहे आणि उच्च शिक्षण म्हटल्यावर खर्च पण तेवढाच होता." मला वाईट वाटलं आणि मी खचले होते. मला काहीच कळत नव्हतं की पुढे माझं आयुष्य कसं असणार आहे. मी खूप डिप्रेस्ड होते आणि मी स्वतःचा रस्ता शोधण्यासाठी तयार झाले. मी असंच घरातून निघून गेले आणि ठरवलं की पुढच्या दिवशी पहाटे उठून स्वतःवर काम करणार. मी योगा करणार, स्विमिंगला जाणार, एक्सरसाइज करणार आणि कुठेतरी अति झाल्याने माझी शुगर लेवल कमी झाली आणि मी एल्फिन्स्टनच्या ब्रिजवर चक्कर येऊन पडले आणि लोकांनी मला KEM हॉस्पिटलमध्ये नेताच मी डॉक्टरांना सांगितलं की मी एक ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे. मला मानसोपचाराची गरज आहे, कारण आम्हाला जेंडर ट्रान्झिशन सुरू करताना सायकियाट्रिस्टची सर्टिफिकेट्स लागतात, जे सहजपणे नाही मिळत. वर्षानुवर्ष आम्ही कन्सल्ट करत असतो, तेव्हा जाऊन कुठेतरी डॉक्टर अग्री करतात की ओके, हे बरोबर आहेत, ह्यांना काही मानसोपचार नाही आहे. मी गेले तिथे आणि त्यांनी माझं ऐकलं, काही काही आईचं ऐकलं आणि दोघांमध्येही फरक होता, म्हणून मला वेगवेगळ्या औषधांथ्रू त्यांनी उपचारात थ्रू मला त्यांनी टाकायचा निर्णय घेतला, ज्याचा मानसिक स्थळीवर खूप वाईट परिणाम होता. जी औषधं मी नाही घ्यायला पाहिजे होती ती मला घ्यावी लागली. बऱ्याचदा मी डिप्रेस्ड असायची, खूप झोप यायची, वजन वाढत चाललं होतं. एका ठिकाणी डॉक्टर म्हणायचे की अच्छा, तू मुलगी आहेस, मग तू इतकं वजन का वाढवलं आहेस? सो म्हणजे शारीरिक खेळ तर चालूच होता, पण मानसिक खेळही चालूच होता ह्या विचारपुसीतून, कारण ते खूप अनकम्फर्टेबल फील करवत होतं मला. आणि एक वेळ अशी आली की मी ती औषधं घेणं बंद केलं आणि मी फक्त योगा करायचे, जिममध्ये जायचे, एक्सरसाइज करायचे, सायकल चालवायचे. पण फॉलोअपसाठी, कारण मला पुढच्या प्रवासासाठी डॉक्टरांचं सर्टिफिकेट तर हवंच होतं. तर आम्ही गेलो 6 महिन्यानंतर डॉक्टरकडे. तर डॉक्टर म्हणाले, "तुम्ही आत्ता आलात 6 महिन्यानंतर? औषधं चालू आहेत." मी म्हटलं, "नाही, मी बंद केली." ऑफकोर्स अंडर मेडिकल गायडन्स मी ती बंद केली होती, कारण मला खात्री पटवून दिली होती माझ्या मैत्रिणीने, जी एक सायकियाट्रिस्ट होती, की तुला काहीही झालेलं नाही आहे. बरोबर. यू आर जस्ट अन ऑर्डिनरी ह्युमन. मी मी जबाबदारी घेते, असं तिने मला म्हटलं होतं. सो जेव्हा डॉक्टरांनी मला एक्झामिन केलं आणि मला बरेच प्रश्न वगैरे विचारले, तेव्हा म्हणाले, "ठीक आहे, मग जेव्हा तुम्हाला सर्जरी करायची असेल तेव्हा तुम्ही मला येऊन भेटा, मग आम्ही तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देऊ किंवा जे काही सर्टिफिकेट्स प्रोव्हाइड करायचे आहेत ते तुम्हाला देऊ, पण तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे." सो मग माझं असं होतं की मग मला एवढी औषधं का दिली? माझं वजन वाढत गेलं किंवा मला इतर जे काही त्रास झाले ते फक्त आणि फक्त तुमच्या ट्रायल अँड एररमुळे झाले. मी पण एक सामान्य व्यक्ती आहे, मला काही झालं नव्हतं. मला फक्त एक ग्रीन सिग्नल हवा होता, जेणेकरून माझा पुढचा प्रवास सोपा झाला असता. सो मानसिक त्रास नाही तर शारीरिक त्रास पण झालाच. कारण कुठेतरी एका महिलेच्या रूपात प्रस्तुत करणं किंवा फिट होणं त्या बॉक्समध्ये, ही लढाई आमची नेहमीच असते. आईने कसं स्वीकारलं? कारण
तू आल्यापासून सांगतेस की आईसाठी हा प्रवास माझ्यापेक्षा कदाचित जास्त कठीण होता की तुला एक ट्रान्स वुमन म्हणून स्वीकारणं. तर आईसाठी ते युद्ध कसं होतं? आईसाठी खूपच कठीण होतं आणि आय मीन मला तर खरंच असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे की मला ती आई म्हणून मिळाली आहे. कारण आईला ते सगळं सहन करणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे 20 वर्ष आपल्या मुलाला मुलगा म्हणून बघायचं आणि मग अचानक ऐकायचं की मी मुलगा नाही तर एक मुलगी आहे. खूप दडपण आलं होतं तिला आणि तिला कळत नव्हतं की मी करू काय. पण मला माहीत होतं की काय करायचं आहे. जसं मला 20 वर्ष लागली स्वतःबद्दल तिला सांगण्यासाठी, तसंच मला माहीत होतं की तिलाही वेळ लागणार आहे हं. मला स्वीकारायला. जसं मी कपाटातनं बाहेर आले, ती कपाटात गेली. डॉक्टरांनी मलाही सांगितलं होतं की तिच्यावर लक्ष ठेव. तीही डिप्रेशनमध्ये आहे. तिलाही मानसिक त्रास होत होता. पण मला हेही माहीत होतं की तिच्याकडे रिप्रेझेंटेशन नव्हतं. तिच्याकडे असे पालक दिसून येत नव्हते, ज्यांची मुलं ही ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत. सो मी सोशल मीडियावर शोधत होते की असे कोणी पालक आहेत का, जे त्यांच्या मुलांना सपोर्ट करतात. असाच एक ग्रुप स्वीकार द रेनबो पेरेंट्स म्हणून फॉर्म झाला आणि त्यांच्या मीटिंग होत होत्या. तर मला काही पालकांनी अप्रोच केलं की तुझ्या आईलाही पाठवून दे. नाही होय, नाही होय रडत वगैरे ती जायची किंवा त्या मीटिंग्समध्ये बसूनही रडायची. आणि मी पिक्चर्स बघायचे तर माझं असं व्हायचं की का रडते नेमकी? असं काय होतं त्या मीटिंगमध्ये? कधी येऊन सॉरी बोलायची की मी तुला समजलं नाही. कधी येऊन बोलायची की नाही, मामाने आणि मावशीने सांगितलं की हे नाही, हे बरोबर नाही आहे. मग त्यांच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन ती बरंच काही वेगळंच करायची. कन्व्हर्जन थेरपी ट्राय केलं तिने. पण सगळंच फेल झालं. आणि तिला कळलं की मी एकटी नाही आहे. माझ्यासारखे असे अन्य पालकही आहेत, ज्यांची मुलं ह्या LGBTQ समुदायाशी जोडलेले आहेत आणि साधारण आयुष्य जगतायत. खूप वेळ लागला. लोकांना बघितलं. लोकं माझ्या घरी आली. बऱ्याचदा लोकं काउन्सिलिंगसाठी यायची माझ्याकडे. तेव्हा तिने बघितले की लोकं खूप स्ट्रगल करत आहेत आपलं अस्तित्व मिळवण्यासाठी आणि त्यांची पालक त्यांना सपोर्ट करत आहेत मुख्यतः. तर मग मी माझ्या मुलीला का सपोर्ट नाही करत आहे? वेळ लागला, पण तिने स्वीकारलं मला. आईनं स्वीकारलं, भावानं स्वीकारलं, वडिलांना तर आधीच अंदाज होता तू म्हणालीस. पण नातेवाईक? नातेवाईक तयार नव्हते. मला आताही माहीत नाही तयार आहेत की नाही. पण बऱ्याच जणांनी आपले दरवाजे माझ्यासाठी बंद करून टाकले. ज्यांच्याकडे मी लहानाची मोठी झाले, ज्यांच्यासोबत राहून ज्यांनी मला बघितलं लहानाचं मोठं होताना, सगळ्यांनी आपले दरवाजे बंद केले आणि मला वेगळंच करून टाकलं. आमच्याकडे कोणी येणं तर दूर, आम्हाला कोणी आमंत्रणही देत नव्हतं. लग्न कार्य असावं किंवा कोणाला मुलं बाळं झाली, कोणी मला सांगितलंच नाही. म्हणजे ज्या परिवाराचा मी हिस्सा होते, त्यांनीच मला नाकारलं. खूप वाईट वाटलं, पण मी मनात हे नक्की ठेवलं, की माझ्या दारात कोणी जरी आलं, तर मी माझे दरवाजे खूप अभिमानाने उघडणार आणि सगळ्यांना स्वीकारणार. कोणी कसंही आलं तरी ते माझे आहेत. हे प्रेम मी नेहमी माझ्यासोबत ठेवणार आणि इतरांनाही देणार. हे मी ठरवलं आणि मी तसंच करते. मी रुसले होते काही वेळासाठी, नाही असं नाही म्हणणार, कारण भावना आहेत त्या माझ्या. मी का त्या लपवून ठेवू माझ्याकडे? मी रागवले बऱ्याचदा. मी खूप चुकीचं पण बोलले असेन कदाचित, पण शेवटी मी हेच ठरवलं, की प्रेम ह्याची गरज सर्वांनाच आहे आणि आपण ते सर्वांनाच दिलं पाहिजे. कदाचित त्याने गोष्टी बदलतील आणि लोकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन होतील. नातेवाईक सोबत नाहीत किंवा शेजार-पाजार म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की पाठीमागून लोक बोलतात. ते नंतर आपल्याला कळतं.
तर लोकांच्या बघण्याचा म्हणजे लोकांच्या नजरांचा जास्त त्रास झाला आहे सगळ्या प्रोसेसमध्ये की लोकांच्या बोलण्याचा त्रास झाला? लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेळेनुसार बदलला. हं, जिथे एकीकडे लोक मला काही वेगळंच समजत होते, पण ज्या तऱ्हेने मी माझा प्रवास घडवला, लोकांचा दृष्टिकोन आपोआप बदलला. एकीकडे जिथे लोक माझ्याशी बोलायला तयार नव्हते, दुसरीकडे जशा गोष्टी बदलायला सुरू झाल्या, लोक आपोआप परत यायला सुरू झाली. हं. मग त्यांना कुठेतरी खात्री पटली की ही काही वेगळी नाही आहे, ही तीच आहे. हिच्यात शारीरिक बदल किंवा सोशल चेंजेस झाले असतील, पण व्यक्ती तीच आहे. तितकंच प्रेम करते जितकं आधी करायची, आणि काही बदल झालेला नाही आहे. फक्त एवढंच आहे की समजण्याची गरज आहे आणि समजून एकत्रित करण्याची पण गरज आहे. असं आहे की तू खूप मेहनत घेतली स्वतःच्या आत्ताच्या आयडेंटिटीसाठी. तू आत्ता जिथं उभी आहेस, तू छान एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करते. ललितमध्ये तू काम करते, जे मुंबईतलं सगळ्यात मोठं हॉटेल आहे. पण प्रत्येकाला हे असं करणं जमत नाही. प्रत्येकाला व्यवस्थेशी, माणसांशी भिडणं जमत नाही. मग त्यांच्याकडे काय ऑप्शन राहतो, असा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं स्वतःवर काम करणे हा ऑप्शन सर्वांकडे असतो, हं, हं. पण आपल्या परिस्थिती आपल्याला ते करून देत नाही. आपण जर हे ओळखलं की आपण वेगळे आहोत आणि आपली परिस्थिती बदलण्याची क्षमता आपल्यात आहे, तर आपण नक्कीच करू शकतो. जसं मी म्हटलं की माझ्या बाबतीत मला माहीत होतं की शिक्षण हे एक माझं एकमेव हत्यार असं म्हणता येईल, ज्याचा मी पुरेपूर उपयोग करून परिस्थिती बदलू शकते आणि जे मला बनायचं आहे ते मी बनू शकते. तसंच प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला असतेच. कोणी डान्स परफॉर्मर असेल, किंवा कोणी इंजिनियर असेल, किंवा आता डॉक्टरही आहेत. असं कोणतंही असं प्रोफेशन नाही आहे जिथे ट्रान्सजेंडर व्यक्ती तुम्हाला नाही दिसणार. पण ट्रान्सजेंडरच्या बाबतीत आहे ना, म्हणजे समाजामध्ये जास्त करून एक भीतीचं चित्र तयार केलं जातं आणि ट्रान्सजेंडर म्हटलं की आपल्याला पटकन नजरेसमोर सिग्नलवरती उभे असलेले लोक, टाळी वाजवणारे लोक, हे असे लोक नजरेसमोर येतात किंवा तसे ते आणले जातात. तुमच्यासारखी बरीच मंडळी आहेत की जी खूप छान काम करतायत, वेगळं काम करतायत. पण हे असंच चित्र का समाजात? या चित्राचा तुम्हालाही त्रास होतो का? ज्ञानदा, मला ना ह्या पॉईंटवर खरंच सांगावंसं वाटतं की ट्रान्सजेंडर व्यक्तीची जी आपली समज आहे तीच चुकीची आहे. हं. ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण आहे हीच आपल्याला माहिती नाही आहे. तर मी सुरुवातीला ह्याच्यावर थोडी लाईट टाकण्याचा प्रयत्न हो. करते. ट्रान्सजेंडर व्यक्ती ती आहे जिची जैविक लिंग त्यांची लिंग ओळखशी मॅच करत नाही, मिसमॅच आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीच नाही, पण कोणत्याही व्यक्तींच्या पॅन्टमध्ये काय आहे किंवा कपड्यांच्या मागे काय आहे, हा त्यांचा वैयक्तिक बरोबर. विषय आहे. ह्याच्याबद्दल आपण चर्चा न केलेली बरी. हं. ट्रान्सजेंडर एक ओळख आहे जी इतर सारखी आहे, पुरुष असो किंवा स्त्री असो. ही ओळख स्वतः सांगितली जाते, डॉक्टर देत नाही. डॉक्टर तपासून सांगू शकत नाही की व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे की नाही. पण आपल्याकडे मुळात चूक इथेच होते. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा आपण हेच सांगतो की मुलगा आहे किंवा मुलगी आहे. हं, हं. इथे डॉक्टरने जे जैविक लिंग पाहून सेक्स असाइन केलं जातं ते सांगण्याऐवजी त्यांची लिंग ओळख सांगतात. इथेच गडबड होते. मग पालकांवर ती जबाबदारी येते की आपल्याला मुलगा आहे तर मुलासारखंच मोठं करायचं आहे, किंवा मुलगी सांगितलं तर मुलीसारखंच मोठं करायचं आहे. पण हे मूल आहे आणि त्या मुलाला जसं वागायचं आहे किंवा जसं मोठं व्हायचं आहे, हे जर आपण त्यांच्यापर्यंतच सोडून किंवा त्यांच्यापर्यंतच ठेवलं तर कदाचित मुलं चांगलं आयुष्य जगतील, उलट चांगले मनुष्य बनतील. हं. आपण या दुहेरी रोल्समध्ये मुलांना ढकलून देतो किंवा बॉक्समध्ये मुलांना कोंडून ठेवतो. याच्यामुळे बरीच मुलं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतात, किंवा त्यांना कळत नाही की आता आपण करू काय किंवा कसं आपलं अस्तित्व इतरांना सांगावं.
हे जे दडपण मुलांवर येतं ते खूप कठीण होतं. म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. शाळेतून जिथे आपण मुलांना ह्या दुहेरी रोल्सचं शिक्षण देतो किंवा आपण त्यांना फॅमिलीची एक डेफिनेशन समजावतो. जर आपण ती सीमित न ठेवता असीमित जर केली तर मला वाटतं बऱ्याच गोष्टींना आपण अ, सहजपणे मॅनेज करू शकतो आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही एका मुला आणि मुलीसारखं सामान्य आयुष्य जगण्याचा एक मार्ग दिसू शकतो. म्हणजे बघ ना, की बऱ्याचदा आपण बघतो, की सोशल सराउंडिंग्जमध्ये, की कुठल्याही मुलाला असं पटकन म्हटलं जातं, "अरे, तू बायल्यासारखा का वागतोयस?" किंवा "तू टॉमबॉयिश सारखी का वागतेयस?" तर मग ही अशी विशेषणं लावणं थांबवायला हवं असं तुला वाटतं का? अगदीच, अगदीच. इनफॅक्ट ट्रान्सजेंडर व्यक्तींना ट्रान्सजेंडर व्यक्तीच म्हणावं. हं, तृतीयपंथी असं नाही. मग प्रथम आणि द्वितीय कोण? बरोबर. किंवा हिजडा आणि छक्काच नाही. हे खूप घृणास्पद आहे, की असे शब्द वापरले जातात एका ट्रान्सजेंडर व्यक्तीप्रती. त्यांच्याबद्दल माहिती न असताना, त्यांना न समजता आपण असे शब्द सहजपणे नाही बोलू शकत. बऱ्याच ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांची एक ओळख आहे. जसं काहींना जोगती किंवा जोगप्पा म्हणता येतं. काही नारेश्वर. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावं दिली आहेत. पण शेवटी आम्ही ट्रान्सजेंडर व्यक्तीच आहोत. ट्रान्सजेंडर महिला या खूप उठून दिसल्या आहेत. पण तसेच ट्रान्सजेंडर पुरुषही समाजात वावरतात, ज्यांना दाबलं जातं. जसं तू म्हटलं, की त्यांना नावं ठेवली जातात. टॉमबॉयज म्हटलं जातं, लेस्बियन म्हटलं जातं. पण ट्रान्स मेन अशी ओळख फार कमी समाजात हं. ओळखली जाते आणि लोकांना माहितीच नाही आहेत, की ते त्यांचं आयुष्य सुंदर बनवू शकतात, जसं कोणी इतर व्यक्ती बनवतं. सो एक आहे रिप्रेझेंटेशन, बरोबर. जे आमच्यापासून दूर केलं जातं किंवा असलं तरी त्याला नेगेटिव्हमध्ये दाखवलं जातं आणि कुठेतरी मला असं वाटतं, की चित्रपटही त्यात मेजर रोल प्ले करतात. हे जे दृष्टिकोन समाजाने आमच्याप्रती बनवलं आहे, त्याला जर खरंच बदलायचं असेल किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन आणायचं असेल, तर आजचा हा जसा कार्यक्रम आहे, जो आपण ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटीच्या निमित्ताने प्रस्तुत करत आहोत, हे वारंवार केलं पाहिजे आणि जे पॉझिटिव्ह रिप्रेझेंटेशन आहे, ते समाजाला दाखवलं पाहिजे, जेणेकरून कोणाच्याही मनात अशी शंका येणार नाही, की ट्रान्सजेंडर म्हटलं, तर ते फक्त रस्त्यावरच हात पसरवून मंगती किंवा त्यांची जी प्रथा आहे लोकांपुढे मानवाधिकार मागण्याची, ते करत राहावं किंवा कमर्शियल सेक्स वर्कमध्ये इंडल्ज होणं. ट्रान्सजेंडर व्यक्ती बरंच काही करू शकतात, जर त्यांना आपण योग्य संधी दिली तर. एखाद्या घरामध्ये जर अशी मुलगा किंवा मुलगी असेल, की ज्यांना त्या सेक्शुअल आयडेंटिटीसोबत झगडावं लागतंय, मुलगा आहे, मुलगी आहे, नीट कळत नाहीये. अशा घरातल्या पालकांनी काय करायला हवंय? सर्वप्रथम आपल्याला हे मान्य करावं लागेल, की आपल्याला ह्या गोष्टींची माहिती नाही आहे. हं. आपण एका सल्लागाराची मदत घ्यावी. क्वेअर अफर्मेटिव्ह काउन्सिलर्स किंवा मेडिकल प्रोफेशनल्स किंवा कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन्स ह्यांची मदत घेऊन आपण योग्य त्या व्यक्तीला योग्य तऱ्हेने सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. सो मुंबईत असं पर्टिक्युलरली द हमसफर ट्रस्ट म्हणून ऑर्गनायझेशन आहे, जे बऱ्याच वर्षापासून ह्या एरियामध्ये काम करत आहे. ट्वीट फाउंडेशन आहे, जे की ट्रान्सजेंडर वेलफेअर, इक्विटी आणि एम्पॉवरमेंट ट्रस्ट आहे, जे फक्त ट्रान्सजेंडर व्यक्तींना किंवा नॉन बायनरी व्यक्तींनाही त्यांचा जो प्रवास आहे तो सोपा करण्यासाठी मदत करते. जसे की त्यांना राहण्यासाठी जागा, त्यांना काही गोष्टींचं प्रशिक्षण देणं, इतकंच नाही तर जॉबच्या संध्याही त्यांना निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहे. सो असे छोटे ऑर्गनायझेशन्स बरेच आहेत, ज्या ह्या दिशेने काम करत आहेत. ह्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, कारण ह्यांनी बऱ्याच वर्षापासून ट्रान्सजेंडर समुदायासोबत काम केलं आहे. तर त्यांच्या समस्या काय आहेत आणि सोबत जे योग्य ते सोल्युशन त्यांना आपण कसं देता येईल, ते हे ऑर्गनायझेशन्स बऱ्यापैकी चांगल्या तऱ्हेने मदत करू शकतील.
सो मला असं वाटतं की ह्यांच्यापर्यंत पोचायला सोशल मीडिया पण आपल्याला खूप मदत करू शकते. आजकाल बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत ऑर्गनायझेशन्सच्या, ज्याच्यावर हेल्पलाईन नंबर्स अवेलेबल आहेत. त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या आपण उपलब्ध करू शकतो. या सगळ्यामध्ये एक सगळ्यात मोठी प्रक्रिया असते ती म्हणजे लैंगिक आयडेंटिटी बदलण्याची प्रक्रिया किंवा ऑपरेशन असं आपण म्हणूया. ते सगळ्यांना परवडणारं नाही. ते सगळ्यांच्याच बसकी बात नाही असं आपण म्हणू. तर त्या ऑपरेशनमधनं जर एखाद्या व्यक्तीला जायचं असेल, तर त्यासाठी तू काही मार्गदर्शन करू शकशील? कुठे ज्ञानदा होतात, कसं होतात, खर्च किती येतो? कारण खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मते ती ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी. ज्ञानदा पहिले म्हणजे तर कोणत्याही ट्रान्सजेंडर व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मेडिकल सर्जरीज करणं गरजेचं नाही. अच्छा. जसं मी म्हटलं, ट्रान्सजेंडर ही ओळख हां. स्वतः सांगितलेली ओळख आहे. कोणी तुम्हाला सर्टिफिकेट नाही देणार तुमच्या ओळखीसाठी, अनलेस तुम्हाला इतर सुविधा जर उपलब्ध करून घ्यायचं असेल तर ट्रान्सजेंडर कार्ड असं गव्हर्नमेंटने तयार केलं आहे, ज्याच्यानुसार तुम्हाला शिक्षण किंवा ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या पूर्ण करता येईल. पण सर्जरी करणं ही खूप मोठी स्टेप आहे. त्यासाठी फक्त शारीरिक तयारी नाही तर मानसिक तयारी पण किंवा मानसिक सपोर्ट मिळणं पण खूप हं, कठीण आहे. हं. तितकं सहज आणि सोपं नाही आहे. हा खूप वैयक्तिक निर्णय असतो. काही लोकं करू शकतात, काही लोकं नाही करू शकत. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की ती व्यक्ती ट्रान्सजेंडर व्यक्ती नाही आहे. जर कोणी सांगत असेल मला की मी ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे, तर बाय डिफॉल्ट माझी जबाबदारी आहे मी त्यांचा आदर सन्मान करीन आणि त्यांना जसं हवं तसं मी त्यांना बोलवेन. जसं मी एक ट्रान्सजेंडर महिला आहे आणि माझ्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम स्त्रीवाचक आहे. बरोबर. हे जेव्हा मी इतरांना सांगते तेव्हा इतरांना माहिती पडतं की मला कशा तऱ्हेने बोलवलं पाहिजे. तसंच छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण लक्ष ठेवलं तर कदाचित आपण एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तीची जी खडतर जर्नी आहे ती सोपी करू शकतो. पण तरीही बरेच ट्रान्सजेंडर व्यक्ती वेगवेगळ्या प्रक्रियेतून जातात. मेडिकल प्रक्रिया ज्या सहजपणे उपलब्ध नसतात. गव्हर्नमेंट आताही प्रयत्न करत आहेत मेडिकल प्रोफेशनल्सना प्रशिक्षण देण्याचा, पण माझ्यासाठी तर ते खूप वेळ लागणारं आहे आणि मला असं वाटतं की जर खरंच एखाद्या व्यक्तीला ह्या प्रोसिजर्स थ्रू जायचं असेल तर प्रत्येक ओळखीसाठी जसं मी म्हटलं ट्रान्स वुमनसाठी हं, काही वेगळ्या स्टेप्स आहेत आणि ट्रान्स मेनसाठी काही वेगळ्या स्टेप्स आहेत. सो त्या लीगल चेंजेससाठी जाण्यासाठी ऑर्गनायझेशन्स डेफिनेटली हेल्प करतात. पण मेडिकल प्रोसिजर्ससाठी आत्ताही अ, खूप कठीण आहे ऑर्गनायझेशन सपोर्ट मिळवणं. तर इंडिव्हिज्युअली लोकं हॉस्पिटल्समध्ये जाऊन ह्या सपोर्टचा उपलब्ध करून घेतात. आता शस्त्रक्रिया हा एक भाग झाला. पण जरी शस्त्रक्रिया केली किंवा नाही जरी केली, तरी हार्मोन्स तर काही वेगळे अचानक होत नाहीत. हार्मोन्स माझ्या मते शरीरामध्ये तेच राहणार. तर त्या हार्मोन्सवरती विजय मिळवण्याचं जे काम आहे किंवा जी प्रक्रिया आहे, ती नेमकी कशी आहे? ते त्रासदायक कसे ठरतात हार्मोन्स? हॉर्मोन्स आपल्याला आईकडनं पण मिळतात आणि बाबांकडनं पण हं. मिळतात. आता माझ्यामध्ये काही हॉर्मोन्स असे आहेत जे खूप अ, बाबांकडनं आलेले आहेत. म्हणून माझा आवाज म्हण किंवा माझे बॉडी फीचर्स म्हण थोडे मर्दानी आहेत. हं, हं. राईट. पण तितकेच माझ्या आईकडनं आलेले हॉर्मोन्स पण ॲक्टिव्ह आहेत आणि ते मला एका बाईचं रूपही तितकंच देतं. ह्यांच्या प्रती जर मी बाहेरून हॉर्मोन्स इनटेक केले तर त्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने परिणाम होऊही शकतो किंवा फायदाही होऊ शकतो. आता हे प्रत्येक शरीरावर अवलंबून आहे. प्रत्येकाचे हॉर्मोन लेवल्स वेगवेगळे असतात आणि ह्यासाठी एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जाणं गरजेचं असतं. हं. एखाद्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट जर त्याला ह्याच्याबद्दल माहिती असेल तर तो आपले हॉर्मोन लेवल टेस्ट करून आपल्याला योग्य प्रमाणाने डोसेज देऊन आपल्याला सांगेल की आपल्याला कसं आपण हॉर्मोन इनटेक केलं पाहिजे. पण हे इतकं सोपं नसतं. नाहीये. आमच्यातल्या बऱ्याच
माझ्या ट्रान्स बहिणी आणि माझे ट्रान्स भाऊही एकटे राहतात. त्यांच्यासोबत कोणीही नसतं. आणि जेव्हा आम्ही हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात त्याला, जेव्हा आम्ही सुरू करतो त्यावेळा ते एकटं राहणं खूप महाग पडतं. कारण कुठेतरी शारीरिक चेंज जे होत असतं तिथे आम्हाला सपोर्ट हवाच असतो, पण तो सपोर्ट मिळत नाही. आणि तो एकटेपण आमच्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम आणतो. ऐकायला सोपं वाटतं, पण ज्याच्यावर ते ओढावतं. होतं ते खरंच खूप कठीण असतं. अ, शिक्षण ह्याच्यातला एक भाग आहे, की बऱ्याच मुलांना शाळेत सुद्धा कधी-कधी हेटाळणी सहन करावी लागते. तर शिक्षणाचा उपयोग किती आहे, जर का तुम्ही ट्रान्सजेंडर कॅटेगरीतले असाल, हे तू अगदी सुरुवातीला सांगितलंस. पण मग ट्रान्सजेंडरसाठी काही वेगळ्या शाळा असाव्यात, वेगळी शिक्षण पद्धती असावी, असं तुला वाटतं का? मला असं अजिबातही वाटत नाही की ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी वेगळी शाळा बनवावी. आपण समाजाचा तितकाच भाग आहोत जितके एक पुरुष सामान्य किंवा नागरिक आहे. स्त्री आहेत. मग वेगळं का करावं? हं, हं, हं. समावेशन हा सगळ्यांचाच अधिकार आहे आणि त्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी बनते. आता ती आपण कसं करू हे आपल्यावर आहे. बेसिक वॉशरूमचं जर मला म्हणायचं असेल, आपण मनुष्यांनी स्त्री आणि पुरुष असे विभाग डिवाईड केले. केलेत. घरी तर आपल्या वॉशरूम एकच असतं, जिथे पुरुषही जातात, स्त्रियाही जातात. आणि आपण ते सेफ वातावरण बनवलं, त्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकतो. तसंच शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर आपण असं वातावरण बनवलं जिथे सर्व सुरक्षित असू, तर मला वाटतं हे असे भेदभाव करण्याची गरजही आम्हाला नाही लागणार हं. किंवा असे डिव्हिजन करण्याची पण आम्हाला गरज नाही लागणार की स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर असे वेगवेगळे रूम्स. कारण सगळे समान आहोत आपण. सगळ्यांनाच वॉशरूमची गरज लागते. मग ती सुविधा उपलब्ध करणं ही आपली जबाबदारी आहे. हे बेसिक जर आपल्याला पटतं, तर मला असं वाटतं आपलं भवितव्य नक्कीच समावेशिक राहील. तुझं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालं, म्हणजे चांगलं शिक्षण तू घेतलंस. पण शिक्षणानंतरचा जो मोठा टप्पा आहे नोकरीचा, तुला नोकरी अगदी सहज मिळाली का? खरं सांगू तर माझं शिक्षण हे इतकं सोपं नव्हतं हां. गं. अच्छा. मला कॉलेजमध्येही मला हेच सांगितलं गेलं, की "तू बायोलॉजिकल स्त्री नाही आहेस. तू हे लिप कलर लावून यायचंच नाहीस आमच्या इथे." ते एका तऱ्हेने मला हेच सांगणं होतं, की "तू आता इकडनं निघ. तू इथे नाही येऊ शकत. इथे फक्त मुलं-मुलीच शिकू शकतात." पण मी हार नाही मानली. मी म्हटलं, "मी माझी जागा मिळवणारच. तो माझा अधिकार आहे. माझं शिक्षण मी पूर्ण करणारच आणि मग मी निघणार." वेळ लागला मला शिक्षण पूर्ण करायला. इतकं सोपं नव्हतं. कारण माझी आधीची ओळख आणि माझी नवीन ओळख ह्याच्यामध्ये बराच अंतर होता आणि परत ते सगळं अनुभव करणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं. मी शब्दात नाही ते व्यक्त करू शकत. पण मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी जेव्हा शोधायची वेळ आली, तेव्हा इंटरव्ह्यूजला लोकं मला बोलवायचे आणि बसवून ठेवायचे किंवा इतके प्रश्न विचारायचे, की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे असायची आणि त्यांच्याकडे काहीही कारण नसायचं, की मला रिजेक्ट त्यांनी हं. केलं हवं. पण फक्त एक कारण ते मला सांगायचे, की "तुझी जी लिंग ओळख आहे ना, ती आम्हाला नाही कळत." मी त्यांना सांगायचे, की "तुम्ही मला एक संधी द्या. मी वर्कशॉप करते तुमच्या टीमसोबत. त्यांना समजावण्याचा एक प्रयत्न करते." पण ती तयारी ऑर्गनायझेशन्सची नव्हती. सायन्समध्ये मी माझं रिसर्च केलं आणि इतकं शिकूनही जेव्हा मी नोकरी शोधायला जायचे, तेव्हा लोकं मला असंच रिजेक्ट करून टाकायचे. कारण माझी ओळख त्यांना कुठेतरी त्रास देत होती किंवा जॉब मिळालाही तरी लोकं मागे पडायची. मी वॉशरूममध्ये जायचे, तर लोकं मला सांगायचे, की "तू ह्या वॉशरूममध्ये नाही येऊ शकत."
मला सांगायचे, "तुझे डॉक्युमेंट्स चेंज कर, तरच तुला ह्या वॉशरूममध्ये जाता येईल. तुझी सॅलरी स्टॉप केली जाणार, कारण तुझा फोटो मॅच नाही होत बँक डॉक्युमेंट्सवर तुझ्या ओळखीशी." बऱ्याच तऱ्हेने मानसिक स्थळीवर लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण मी हार नाही मानली. मी ओव्हर क्वालिफाईड होती बऱ्याच पोझिशन्ससाठी, पण मी लोएस्ट पोझिशन एंट्री लेवल जॉब्ससाठी पण मी अप्लाय केलं आणि मी काम केलं. आणि मी प्रूव्ह करून दाखवलं की माझ्यासाठी कोणतंही काम छोटं नाही आहे. माझ्यासाठी काम काम आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण घरी माझी आई आणि माझा भाऊ आहेत आणि त्यांनाही मला पुढे करायचं आहे. भावालाही मला शिकवायचं होतं. आज तो शेफ आहे आणि मला खूप अभिमान आहे त्याचा. त्याचं शिक्षणही माझ्या हातातच होतं. पण मी लढत राहिली आणि ती लढाई सोपी नव्हती. कारण प्रत्येक ठिकाणी मी जिथे काम करत होते तिथे मी एकटीच होती. आणि मला हे हवं होतं की माझ्यासारखीच अनेक ट्रान्सजेंडर व्यक्ती, अनेक LGBTQ समुदायातले सदस्य तिथे काम करावे. कारण समावेशिक जागा जर मिळाली तर मला वाटतं एकमेकांच्या सपोर्टने आम्ही बरंच काही चांगलं करू शकतो. शेवटचे 2 प्रश्न आहेत. तू खूप सुंदर आहेस, म्हणजे तू मनानं जास्त सुंदर आहेस तुझ्या चेहऱ्यापेक्षा. पण तुझ्या चेहऱ्यावरती इथे एक खूण आहे, की जी मगासपासून मला बघताना खूप प्रकर्षानं जाणवतेय. तर ती खूण का आहे तुला? ओके. अम, लहान असताना मी लढाई लढत होते. एक मनात आणि एक बाहेर. बाहेरून समाज सांगायचं, "मुलगा आहे, मुलगा आहे, मुलगा आहे." आत मन सांगायचं, "मी तर मुलगीच आहे." पण कसं राहू मी मुलीसारखं? फ्रस्ट्रेशन इतकं वाढत चाललं होतं, की मी खूप अग्रेसिव्ह व्हायचे. सारखे वादविवाद व्हायचे आई-बाबांशी. एकुलती एक होते. खूप मारहाण व्हायची. जेव्हा पण मार पडायचा तेव्हा मी सांगायचे, "अजून मारा, अजून मारा." दगड झाले होते मी. एका दिवशी आईने सांगितलं, "तुला चटकाच लावणार." मी म्हटलं, "लाव." सो तिने चटका लावला आणि वाटलं नव्हतं की ते इतकं लागेल. आणि त्याच्यानंतर बऱ्याच प्लास्टिक सर्जरीज झाल्या, ज्या अनसक्सेसफुल झाल्या. आणि बाबा गेल्यानंतर मी ठरवलं की मी नाहीच करणार. कारण माझ्याकडे ती ताकद नाही आहे. आणि कुठेतरी माझ्या जीवनात तो जो माणूस, ज्याला मी माझा माणूस असं म्हणेन, तो नाही आहे, तर मग मी नाही करणार. आणि मग मी स्वतःशी अशी समज करून घेतली की हा पण माझाच हिस्सा आहे आणि त्याला मी तितक्याच प्रेमाने मान्य करणार जितकं मी स्वतःला, निष्ठाला मान्य केलं आहे. तू कधी मेकअपनी तो झाकण्याचा प्रयत्न कर, आणि तू मेकअपच करत नाहीस खरं तर. मी मेकअप नाही करत आणि त्याचं मूळ कारण हेच आहे की ट्रान्सजेंडर समुदायातले सर्व सदस्य मेकअप अफोर्ड नाही करू शकत. शहरात बऱ्याचशा अशा प्रक्रिया आहेत जेणेकरून आम्ही आमची लिंग ओळख आमच्या शारीरिक गरजेनुसार करू शकतो. पण मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावांमध्ये आजही ह्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. आणि कुठेतरी योग्य ते रिप्रेझेंटेशन मिळणं समाजाला खूप गरजेचं आहे. ते ब्युटी स्टँडर्ड्स जे आहेत आपण निर्माण केले आहेत मनुष्याने, मला वाटतं ते आपण आपल्या प्रस्तुतीनेच दूर केलेले बरेच आहेत. जसं आज मी एक बर्न अटॅक वॉरियर आहे, तसंच माझ्यासारख्या बऱ्याच ॲसिड आणि बर्न अटॅक वॉरियर्स पण आहेत, बरोबर. ज्यांना खूप कठीण होतं जेव्हा त्या इतरांना मेकअपमध्ये बघतात. किंवा त्यांनाही असं वाटतं ना की आम्हीही करावं, पण काही मेडिकल कारणास्तव ते नाही करू शकत. सो मी असं ठरवलं की नॅचरलच राहू. काय होणार, फार तर फार थोडे केस वगैरे वाढतील चेहऱ्यावर, पण माझं स्त्रीत्व माझ्यातनं कोणी घेऊन जाऊ शकणार नाही. आणि इतरांनाही तितकीच हिंमत मिळेल जेव्हा ते माझ्याकडे बघतील, नो मॅटर ते कोणत्या फेजवर किंवा कोणत्या स्टेजवर त्यांच्या ट्रान्झिशन जर्नीमध्ये असतील, त्यांना तो एक
धैर्य मिळेल की आम्हीही आहोत आणि आम्हीही राहणार आणि आम्हाला कोणीही खोडू नाही शकणार. सो मी मेकअप नाही करत. मी मगाशी म्हटलं की तू चेहऱ्याने छान आहेस, पण तू मनाने छान आहेस. पण खरंच तू विचारांनी पण खूप छान आहेस आणि त्याच्यामुळे खरंच मलाही अगदी भरून आलंय की तुझ्याबद्दल मी आणखी काय काय बोलू. पण अशा अशा व्यक्ती हव्यात अगं, समाजामध्ये अशा व्यक्ती हव्या आहेत की ज्या सगळ्यांना सांगू शकतील की सगळं समान लेवलला आहे, तुम्ही खालीवर करू नका. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, त्याच्या विचारानुसार वागण्याचा आणि स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे. तुला खूप शुभेच्छा. मला माहिती आहे की तुला ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी बरंच काही काही करायचं आहे. त्यामध्ये जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे आम्ही नक्की असणार आहोत. आणि थँक्यू सो मच आज आल्याबद्दल आणि अगदी भरभरून बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच की तू इतकं छानपैकी आज हे कॉन्व्हर्सेशन कंडक्ट केलं आणि मला खूप खूप अभिमान वाटतो आहे की आज ट्रान्सजेंडर डे ऑफ विजिबिलिटीच्या निमित्ताने आपण ज्या लिव्ड एक्सपिरियन्सेस आहेत किंवा ज्या गोष्टी आमच्या आयुष्याबद्दल आहेत त्या आपण सहजपणे आपल्या व्ह्युअर्सप्रती प्रस्तुत केल्या. कारण विजिबिलिटीचा अर्थ हाच आहे की आम्ही दिसून आलो पाहिजे. जसे आहोत तसे आहोत. त्यावर काहीही असं लपवण्यासारखं नाही आहे आणि आम्ही जिथपर्यंत आलो आहोत त्याचा साजरा करणं म्हणजे ह्या दिवसाचं निमित्त आणि ते आज आपण ह्या कार्यक्रमात थ्रू केलं आहे. त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुझ्या एंटायर टीमचं पण मला खूप अभिमान आहे की आज आपण हा मुद्दा फक्त मुद्दा म्हणून नाही बघितलं तर खरंच त्यातून बऱ्याच लोकांना फायदा व्हावा हीच माझी इच्छा. सो थँक्यू. प्लेजर आणि यू आर ऑलवेज वेलकम. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.